आणि माझा सकाळचा स्वयंपाक आटोपला. त्यानंतर मी नाश्ता केला आणि अंगणात आले. सकाळी अंगण झाडले होते, मात्र पाणी घातले नव्हते. 2-3 दिवसापासून पाऊस परत सुरू झाला आणि बरं नसल्यामुळे पण मी काही अंगणात पाणी घालू शकले नाही. वारा सुटल्यामुळे बघा परत कचरा जमा झाला. मागे मी काही झाडे आणली होती, ती पॉलिथिन मध्येच लावली. शेतातून माती आणून ठेवली आहे. ऊन पावसामुळे त्याचं पोतं कुजून गेलं आणि माती काढायच्या वेळेस ते पूर्णपणे फाटून गेलं आणि माती आता पावसामुळे वाहत आहे. माती वाहून तर जाईलच, पण अंगण खराब होईल ते वेगळंच. म्हणून म्हटलं माती दुसऱ्या पोत्यात भरून ठेवावी. पोत्यात माती भरून घेतली. आता त्याला तिकडे पार्किंगच्या ठिकाणी नेऊन ठेवते. म्हणजे तिथे जास्त ऊन वारा लागणार नाही, तर पोतं काही लवकर खराब होणार नाही. जोपर्यंत माती कुंडीत घालत नाही तोपर्यंत तरी हे पोतं ठीक राहिलं पाहिजे. हे झाड वेलाप्रमाणे वाढते. ते आता खूपच अस्तव्यस्त वाढलेलं आहे. त्यालाही मी व्यवस्थित करून घेते. एक काडी लावून घेतलेली आहे. आता हा वेल त्यावर व्यवस्थित मी बांधून घेते. मला झाडे लावायला खूप आवडतात, पण त्याची काळजी मी काही वेळेअभावी घेऊ शकत नाही. ही बघा, ही 2-3 झाडे मी आणलेली आहेत, ती पॉलिथिन मध्येच लावली आहेत. झाडे जर जगली तर मग मी त्याला कुंडीत लावून घेईल. काढलेली माती अंगणात जमा झालेली आहे. सोबतच इकडे तिकडे पण काही वेलं वाढलेली आहेत, ती पण मी तोडून घेतले. आपण एक काम करायला येतो, पण आजूबाजूची 2-3 कामही होऊनच जातात. अंगणात जमा झालेली माती गोळा करून घेतली. झाडांचा जो कचरा जमा झाला होता तो पण गोळा करून घेतला आणि अंगण झाडून व्यवस्थित स्वच्छ केलं.